नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आपले सर्वांचे अभिजित सर अकॅडमी पुणेमध्ये मी अभिजित सोळंके आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय. शुभ सकाळ सर्वांकरिता. एक महत्वाची बाब, कारण की बरेच विद्यार्थी कॉलवरती किंवा मेसेज व्हॉट्सअपला मेसेज करतायत, सर कट ऑफ किती लागतो अंगणवाडी सुपरवायझर बनण्याकरिता. जी सरळसेवेची पदभरती 2025 मध्ये झाली होती, त्या संदर्भात आपण पूर्ण कट ऑफ किती लागलेला आहे प्रत्येक कॅटेगरीचा आपण सांगणार आहोत. प्रत्येक कॅटेगरीकरिता किती जागा असतात, किती टक्के आरक्षण असते, तर अजून दुसरे कोण फॉर्म भरू शकतात, प्रकल्पग्रस्तांना करिता जागा असतात का, अनाथ, दिव्यांग, खेळाडू आणि कट ऑफ प्रत्येक कॅटेगरीचा कट ऑफ या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं जाणार आहे. तर तुम्हाला एक दिशा मिळणार आहे. जे 2026 मध्ये जाहिरात प्रसिद्ध होणार आहे, त्याचं टार्गेट किती ठेवावं लागणार आहे आपल्याला आपलं सिलेक्शन होण्याकरिता. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. शेवटपर्यंत बघितला तर तुमच्या कॅटेगरीला किती मार्क आवश्यक आहेत ते तुम्हाला लक्षात येणार आहे. कोणीही मधनं स्किप करणार नाही. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब सुद्धा करून ठेवा. त्याच्या अगोदर आपल्याकडे अंगणवाडी सुपरवायझर बॅच 2026च्या परीक्षेकरिता आतापासून ऑनलाईन बॅच सुरू झालेली आहे. आयसीडीएस पोषण अभियान, संगणक सर्व विषयामध्ये शिकवले जाणार आहेत. यामध्ये तुमचे आठवड्याला पीवायक्यू, एमसीक्यूचा सराव, जे क्वेश्चन पेपर झालेले आहेत त्याचा अनालिसिस, तज्ञ आणि अनुभवी शिक्षक तुम्हाला शिकवण्याकरिता असणार आहेत. व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा असेल. लेक्चर अनलिमिटेड वेळा पाहता येणार आहेत, लाईव्ह प्लस रेकॉर्ड. तुम्ही जरी जॉबला वगैरे असाल तर तुमच्या वेळेनुसार तुम्हाला कितीही वेळा लेक्चर पाहता येणार आहे, डाउनलोड सुद्धा करता येणार आहे. आणि आपण सर्व विषयाच्या पीडीएफ नोट ज्या की तुम्हाला झेरॉक्स करता येणार आहेत, व्हॉट्सअपला दिल्या जाणार आहेत. तर ही बॅच सुरू झालेली आहे. नवीन बॅच जॉईन करण्याकरिता 98 23 44 22 63 या नंबरवरती कॉल करायचा आहे, किंवा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये ऍपची लिंक आहे. ऍप्लिकेशन वरती तुम्ही जाऊन ऍप डाउनलोड करायचं आहे आणि तिथनं सुद्धा रजिस्ट्रेशन करून बॅच परचेस करता येणार आहे. तर आपला जास्तीचा वेळ न घेता, जी उत्सुकता तुमच्या आहे किती कट ऑफ लागतो तर ते या ठिकाणी सांगणार आहे लगेच. मधनं कोणी स्किप करू नका. एकात्मिक बाल विकास सेवा आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, नवी मुंबई या ठिकाणी जे 102 पदाकरिता टीसीएस या संस्थेमार्फत 14/10/2024 ते 3/11/2024 कोणत्या महिन्यामध्ये, ऑक्टोबर महिन्यामध्ये जाहिरात प्रसिद्ध झाली होती. तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात आले होते. या रिक्त पदांमध्ये कोणकोणती पदे आहेत बघा. अनुसूचित जातीला 13 पदे आहेत. अनुसूचित जमाती, त्यानंतर विजयला पद आहेत, एनटीबी ला आहे, एनटीसी ला आहे, एनटीडी ला पद आहेत, विमाप्रला आहे, ओबीसी ला 19 आहेत, एससीबीसी ला 13, त्यानंतर ईडब्ल्यूएस ला 13, ओपन करिता 27 अशी 102 पदाची. आणि यावेळेस 300 ते 400 पदाची, म्हणजे याच्यामध्ये अजून मोठ्या प्रमाणामध्ये वाढ होणार आहे. तर आपल्याला आता हे पद सांगितले. परत याच्यामध्ये खेळाडूकरिता 5% माजी सैनिकाकरिता जागा आहेत. अंशकालीन पदवीधरला आहे, भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त आहे, दिव्यांगाला 4% आरक्षण आहे, अनाथ प्रवर्गाला 1% आरक्षण आहे. यांच्या सुद्धा जागा आहे. त्यांच्यामध्ये यांच्याकरिता वयोमर्यादा शिथिल करण्यात आलेली आहे. ओके, आपला मेन पॉइंट आहे हे तुम्हाला सांगितले. जाहिरात एकात्मिक बाल विकास सेवा आयसीडीएस नी प्रसिद्ध केली होती. याचा आपल्याला काय बघायचं आहे, कट ऑफ किती मार्काला लागलेला आहे. पहिली कॅटेगरी आहे एससी कॅटेगरीमध्ये. जे उमेदवार फर्स्ट उमेदवार आलेले आहे महिला भगिनी, यांचं नाव आहे सुजाता कसबी मॅडम आहेत. यांचं फर्स्ट रँक आहे आणि यांना मार्क आहेत 160. ओके, आणि शेवटचा जो उमेदवार आहे एससी कॅटेगरी शेड्यूल कास्ट मधनं जॉईन झालेला, यामध्ये किती मार्क आहेत त्यांना, 151. ओके, त्यानंतर प्रकल्पग्रस्त प्रोजेक्ट अफेक्टेड साठी 133, त्यानंतर दिव्यांग उमेदवार 126, त्यानंतर आहे पीटी म्हणजे 109. ओके, स्पोर्ट्स मध्ये आहेत त्यांना. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे पुढे दुसरा एसटी कॅटेगरी करिता किती लागलेला आहे कट ऑफ. सगळ्यांनी बघायचं शेवटपर्यंत. पहिला आणि शेवटचा मी सांगणार आहे किती मार्कला कट ऑफ लागलेला आहे. बघा, एसटी कॅटेगरीमध्ये तुम्हाला या ठिकाणी दिसून येत असेल की शेड्यूल ट्राईब 154 वरती पहिला उमेदवार आहे आणि शेवटचा उमेदवार कितीवर आहे, जनरल मधला 147 मार्कवर आहेत जागा. आणि त्यानंतर एक सर्व्हिसमॅन, एसटी मधला एक सर्व्हिसमॅन, जनरल अगेन्स्ट एक सर्व्हिसमॅनच्या विरुद्ध, म्हणजे एक सर्व्हिसमॅन मिळाला नाही, माझे सैनिक नाही मिळाले त्यांना, तर त्यांनी जनरल मधलं एसटी कॅटेगरी मधलंच पद भरलेलं 146 मार्क. ओके, त्यानंतर प्रोजेक्ट अफेक्टेड 94, 200 पैकी 94 तर असेच मिळतात. तुम्ही थोडाफार जरी अभ्यास केला तर तुम्ही बघा, प्रकल्पग्रस्त असाल तर 94 मार्क वरती निकाल लागलेला आहे. त्यानंतर एसटी झाल्यानंतर आपल्याला प्रत्येक कॅटेगरीचा बघणार आहे. सगळ्यात शेवटी ओपन कॅटेगरीचा असणार आहे. ओके, त्यानंतर विजयचा तुम्ही शेवटपर्यंत बघा. मी 10 वेळा का सांगतोय, कारण तुम्हाला कळालं पाहिजे, तुम्ही अभ्यास करताय, टार्गेट ठेवताय, एवढे मार्क मिळवायचे तुम्हाला तुमच्या कॅटेगरीमध्ये. चला तर मग
एसटी कॅटेगरी करिता पहिला उमेदवार विजयचा पहिला उमेदवार आहे 156 आणि सेकंड उमेदवार आहे 153 आणि एक सर्व्हिसमॅन 97 मार्क. 200 पैकी माजी सैनिकाकरिता 97 माजी सैनिक पाल्य. ओके, चला पुढे बघूया आपण. विजयचं झालेलं आहे एनटीबी मध्ये पहिला उमेदवार 152 आणि दुसरा उमेदवार जनरल एनटीबी कॅटेगरी मधला 151 वर कट ऑफ लागलेला आहे. तुम्ही म्हणताल 200 पैकी 151 मिळतात का? यस, 160 पर्यंत मार्क मिळालेले आहेत. पेपर सोपा असतो आणि कॉम्पिटिशन फक्त महिलांकरिताच आहे. ज्यांचं ग्रॅज्युएशन कंप्लीट झाले अशा उमेदवारांकरिता फॉर्म भरता येणार आहे. चला तर मग पुढचा उमेदवार कॅटेगरी बघूया आपण. एनटीसी करिता 161 कट ऑफ लागलाय आणि प्रकल्पग्रस्त यामध्ये एनटीसी मध्ये मिळालं नाही, तर त्यांनी 157 मधला उमेदवार महिला उमेदवारांचं सिलेक्शन केलेलं आहे जनरल मधला. ओके, एनटीसी मधला उमेदवार. ज्या जागा मिळणार नाही, जे उमेदवार मिळणार नाही, प्रकल्पग्रस्त अंशकालीन उमेदवार त्यानंतर भूकंपग्रस्त असतात, त्यांच्या जागी त्याच कॅटेगरी मधला जनरल ज्यांना जास्त मार्क आहेत ते उमेदवारचं सिलेक्शन केलं जातं. ओके, ह्या कन्सेप्ट लक्षात ठेवा. त्यानंतर एनटीटीचा कट ऑफ किती लागलाय? एनटीटी मध्ये 159. ओके, 159 मध्ये या सीमा सांगळे मॅडम जॉईन झालेल्या आहेत. त्यांचं अंगणवाडी सुपरवायझर म्हणून सिलेक्शन झालेलं आहे. त्यानंतर आहे एसबीसी मध्ये 158 वर पहिला उमेदवार आणि दुसरा उमेदवार 156 वरती सिलेक्ट झालेला आहे. एसबीचं सांगितलं, जास्त वेळ नाही घेत, आपल्याला नाव वगैरे सांगत नाही, फक्त मी कट ऑफ किती लागलेला आहे तेवढा सांगतो आणि किती कट ऑफ लागू शकतो. त्यानंतर ओबीसी, चला सर्वात मोठी जनता ओबीसी. ओके, 161 वरती पहिला उमेदवार आहे, त्याचं नाव होतं मेघना जाधव. त्यानंतर शेवटचा उमेदवार अजून बघायचा आपल्याला 159 आहे. शेवटचा अजून उमेदवार जनरल मधला ओबीसी अदर बॅकवर्ड क्लासेस इतर मागास प्रवर्गामधला उमेदवार, शेवटचा उमेदवार या ठिकाणी आपल्याला मिळत आहे 159. परत एक सर्व्हिसमॅनच्या ऐवजी त्यांनी दुसरा त्याच प्रवर्गामधला उमेदवार घेतला ओबीसी 159. एला 153 अंशकालीन उमेदवार. त्यानंतर पीए 143 प्रकल्पग्रस्त. त्यानंतर एक सर्व्हिसमॅन मिळालाय त्यामध्ये 109 वरती. ओके, एक सर्व्हिसमॅन 109. त्यानंतर प्रोजेक्ट अफेक्टेड 108, प्रोजेक्ट अफेक्टेड 98 आणि परत ओबीसी मधली जी गायत्री मॅडम आहेत पाटले यांना एक सर्व्हिसमॅन 91 मार्कवर त्यांचं अंगणवाडी सुपरवायझर म्हणून सिलेक्शन झालेलं आहे. ओबीसीचा हायएस्ट कट ऑफ 158. ओके, 158 मार्क मिळतात. 200 पैकी मिळायला काहीच हरकत नाही. सुपरवायझर बनायचं तुम्हाला आयसीडीएस विभागामध्ये क्लास 2 लेवलचं पद आहे. 50,000 स्टार्ट पेमेंट असणार आहे स्टार्टिंग. त्यानंतर एससीबीसी मध्ये पहिला उमेदवार 160 वरती आहे जनरल. त्यानंतर 159 सेकंड, मी वरचा वरून खाली येतोय. ओके, सर्वात हायएस्ट उमेदवार. त्यानंतर एससीबीसी मध्ये सर्वात शेवटचा उमेदवार 158 आहे जनरल. त्यानंतर एससीबीसी मध्ये अजून सगळ्यात शेवटचा उमेदवार जर बघितला किती मार्क पडलेले आहेत त्याला, तर त्या महिलेला 158 वर आहे. त्यानंतर एक सर्व्हिसमॅन मध्ये अगेन घेतलं 158. तिथे सुद्धा माजी सैनिक म्हणजे माजी सैनिकाच्या जागा तुम्हाला जर ते उपलब्ध नसतील तर त्याच प्रवर्गामधल्या भरल्या जातात. ओके, 157 म्हणजे त्यांच्या जागा होत्या. पीटी म्हणजे प्रोजेक्ट प्रकल्पग्रस्त सुद्धा मिळाला नाही, त्यामुळे 157 वर दुसरा. त्यानंतर एसबीसी मध्ये एक महिला मिळाली आणि 138 वर कट ऑफ लागलेला आहे प्रकल्पग्रस्त. ओके, प्रगती टालेकर आहेत आणि अश्विनी ढोले आहेत. यांचं दोघींचं सिलेक्शन झालेलं 138 आणि 149 वरती. म्हणजे 130 140 जरी मार्क असले तरी तुमचं सिलेक्शन या ठिकाणी होते. त्यानंतर ईडब्ल्यूएस कॅटेगरीचं बघायचं आहे. इकॉनॉमिकली विकर सेक्शन 161 वरती जनरल कॅन्डिडेट पहिला, महाराष्ट्रामधून पहिली आलेली उमेदवार रुबिना बेग. ओके, त्यानंतर सगळ्यात शेवटचा ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांचे जनरल मध्ये ईडब्ल्यूएस मधनं किती मार्क लागतात त्यांना? 148 वर आहे उमेदवार अजून. ओके, 148 वर शेवटचा उमेदवार आणि अगेन्स्ट घेतलेला आहे एक सर्व्हिसमॅनचा 148. त्यानंतर अजून एक माजी सैनिकाच्या नसल्यामुळे दुसरा उमेदवार भरलेला 148. एसपी 137, पीए प्रकल्पग्रस्त 115. किती? 115. त्यानंतर परत 110 वरती प्रकल्पग्रस्त प्रोजेक्ट अफेक्टेड भूकंपग्रस्त यांचे 110 115 वरती कट ऑफ लागलेले आहेत ईडब्ल्यू. आणि सर्वात जास्त जागा ज्याची तुम्ही आतुरतेने वाट बघत आहात, शेवटपर्यंत व्हिडिओ बघितलेला आहे तुम्ही, की ओपन खुल्या प्रवर्गाकरिता कट ऑफ किती लागतो. पहिली उमेदवार महाराष्ट्रामधनं कोण आलेले आहे मागच्या वर्षी आणि त्या महिलेला किती मार्क मिळालेले आहेत या जाणून घेण्याकरिता चला बघूया आपण. कदम उत्कर्षा रामभाऊ या ओबीसी मधील आहेत, परंतु यांचं ओपन मधनं कॅटेगरी मधनं सिलेक्शन झालं 169. पहिली रँक आलेली आहे. सेकंड आहेत, सेकंड उमेदवार मेघा राजकुमार सुंजी यांचे 169 आहेत. शेवटचा उमेदवार ओपन मधला शेवटचा उमेदवार
किती मार्कवर सिलेक्ट झालेला आहे. ओपन जनरल या ठिकाणी 156 वर झालेला आहे. म्हणजे 200 पैकी 156 मार्क मिळालेला महिला उमेदवार अंतिम निवड यादीमध्ये त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे. त्यांची रँक आहे टोटल जर बघितली तर 27. ओके. दिव्यांग उमेदवार 149. त्यानंतर एक सर्व्हिसमॅन 123 वरती ओपन मध्ये. त्यानंतर प्रकल्पग्रस्त 122, 121. त्यानंतर अजून एक सर्व्हिसमॅन महिला 118. त्यानंतर 116, 114, 113 आणि 104 वर सुद्धा कट ऑफ लागलेला आहे. 104 कोण आहेत ते उमेदवार? भाग्यवान उमेदवार भाग्यश्री विलास थोरात. दिव्यांग उमेदवार 104 वरती कट ऑफ आहे 200 पैकी. तर हा पूर्ण कॅटेगरीचा मी सांगितलं सुरुवातीला, तुम्हाला शेवटपर्यंत बघितलं तर तुम्हाला प्रत्येक कॅटेगरीचा आपण कोणत्या कॅटेगरीमध्ये आहोत आणि आपल्याला किती मार्क पडतात हे तुम्हाला कळालेलं आहे. हे सुधीर दळवी सदस्य, अब्दुल चौधरी सदस्य, विजय क्षीरसागर आणि संगीता लोंढे यांच्या कमिशनर आहेत, त्यांच्या सहीनिशी हे सर्व आपण तुम्हाला माहिती सांगितलेली आहे. तर आपल्याला टार्गेट किती ठेवायचं आहे? 160. ओके. कोणत्याही कॅटेगरीमध्ये असा 200 पैकी 160 मार्क या ठिकाणी मिळालेच पाहिजे. त्याकरिता काय करायचं आहे? त्याकरिता मी कुठनं सुरुवात करू, किती तास अभ्यास करू? तर तुम्हाला योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. तुम्हाला मार्क मिळतात 200 पैकी, मी तुम्हाला गॅरंटी देतोय. तुम्ही फक्त मी सांगितल्याप्रमाणे जर तयारी केली, पुस्तक सुद्धा मार्केटमधून विकत घेण्याची आवश्यकता नाही, कारण की आपण तुम्हाला पीडीएफ नोट्स सर्व विषयाच्या देणार आहोत. ऑथेंटिक जे रेफरन्स बुक आहे त्यामधून काढून दिले जातील आणि तुम्ही फक्त ते वाचायचंय, लेक्चर करायचंय, लेक्चर मध्ये कन्सेप्ट क्लिअर करायचे आणि नोट जर रीड केल्या तर आणि मॅरेथॉन लेक्चर, टेस्ट सिरीज असतील, डेमो पेपर आपण घेणार आहोत. त्या सगळ्या प्रोसिजर तुम्ही केल्यात तुम्हाला 200 पैकी 160 प्लस मार्क आरामशीर मिळतात. फक्त अभ्यासामध्ये सातत्य असणं गरजेचं आहे. तर याच्याकरिता तुम्हाला अंगणवाडी सुपरवायझर बनवण्याकरिता आपण अभिजित सर्च अकॅडमी पुणेमध्ये ऑनलाईन बॅच सुरू केलेली आहे. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड तुमच्या वेळेनुसार तुम्हाला कितीही आणि कधीही लेक्चर बघता येतील. त्याचकरिता आपण 98 23 44 22 63 या नंबरवरती कॉल करायचा आहे आणि व्हॉट्सअपला मेसेज करा किंवा कॉल करा किंवा ऍपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. तिथनं सुद्धा तुम्हाला ऍप डाउनलोड करून बॅच जॉईन करता येईल. तर यामध्ये तुम्हाला सांगितल्याप्रमाणे दर आठवड्याला झालेल्या क्वेश्चन पेपरचं अनालिसिस, अतिसंभाव्य एमसीक्यू, दर महिन्याला झूम मीटिंग असेल, टेस्ट सिरीज, ई बुक नोट सर्व अवेलेबल करून दिले जाणार आहे. तर व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा. चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके. ऑल द बेस्ट सर्वांनी. आता अजिबात घाबरायचं नाही. पेपर सोपा असतो. थोडाफार चांगला जर अभ्यास केला दररोज 2-3 तास तर नक्की तुम्हाला चांगले मार्क मिळू शकतात. ओके. थँक्यू.